श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आता काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे. वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे हे दिवाळीचे सगळे दिवस अत्यंत शुभ असतात. परंतु धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाचा हा एक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या दिवशी आपण धनाची, सुखाची, समृद्धीची, आपल्या वस्तूंची खरीददारी तर करतोच, परंतु त्याचसोबतच आपण या दिवशी पूजापाठसुद्धा करतो. या दिवशी बरेचसे लोक सोनं खरेदी करतात, कोणी चांदी खरेदी करतं. परंतु मित्रांनो, धनत्रयोदशीच्या ह्या दिवशी आपल्याला सोनं चांदी नाही, म्हणजे सोनं चांदी जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो, परंतु त्याचबरोबर ह्या 6 वस्तू अत्यंत शुभ असतात. आणि बघा, जर का तुम्ही ह्या 6 वस्तू तुमच्या घरात आणल्या तर साक्षात लक्ष्मीला आपण आपल्या घरात आणतोय अशी मान्यता असते. म्हणूनच मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी दुसरं तिसरं काही घेऊ नका, म्हणजे जे घ्यायचं आहे ते घ्या. पण त्याचसोबतच आपल्याला ह्या सोप्या, सरळ, साध्या, स्वस्त अशा 6 वस्तू नक्कीच आणायच्या आहे. बघा, ह्या वस्तू तुम्हाला नक्कीच घ्यायच्या आहेत. जर का तुम्हाला 6 जमल्या नाही तर तुम्ही 2 घ्या किंवा 3 किंवा 4. पण जर का तुम्ही 6च्या 6 वस्तू घेतल्या तर ते अतिशय उत्तम आणि फलदायी आहेत. आणि ह्या वस्तूंची, म्हणजे 6च्या 6 वस्तूंची जर आपण घरी खरेदी करून आपण ह्यांना घरी आणले तर ह्या वस्तू आपल्या घरामध्ये शुभता आणतात. ह्या वस्तू आणल्या म्हणजे काय, म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरात येते. आणि ह्या वस्तू आणल्या तर धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या वास्तूचे पूजन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो, या वास्तू आहेत बघा, ह्या 6 वस्तू आहेत. त्यापैकी पहिली वस्तू आपल्याला कुठली आणायची आहे, ती आहे बघा, पहिली वस्तू आहे झाडू. म्हणजेच तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आणायचा आहे. मित्रांनो, झाडू घरात आणल्याने लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात सदैव असतो, हे सुद्धा मानलं जातं. त्यामुळे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी एक झाडू हा नक्कीच आणायचा आहे. बघा, आता दिवाळीचे दिवस चालू झालेले आहे आणि बाजारामध्ये सगळ्या दिवाळीच्या वस्तूंची खरेदीसुद्धा चालू झालेली आहे. आणि बाजारात आपल्याला सगळीकडे झाडू स्वस्तात आणि अतिशय, म्हणजे सगळीकडेच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक झाडू नक्कीच आणायचा आहे. दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला आणायची आहे ते म्हणजे हळकुंड. हळकुंड आणायचे आहे. बघा, हळकुंड कसं आणायचं, आपल्याला तुटलेलं, फुटलेलं, अखंडित असं आणायचं नाही आहे, तर आपल्याला अखंड हळकुंड आणायचं आहे. हळद आणल्याने काय होतं, आपल्या घरातनं समृद्धी येते आणि हळद हे अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे हळद आणल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि आनंद येतो. त्यामुळे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हळकुंडसुद्धा अखंड हळकुंड आणायचं आहे. आणि तिसरी वस्तू आहे बघा, धने. तुम्ही घरात धने आणायचे आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणलेले अतिशय चांगलं मानलं जातं. असं बोलतात की जर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धने हे घरामध्ये आणले तर आपली जी संपत्ती आहे किंवा आपला जो पैसा आहे त्याच्यामध्ये दुप्पटपटीने वाढ होते. त्यामुळे धनेसुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचे आहे. त्यानंतर बघा, चौथी वस्तू आहे कवडी. कवडी म्हणजे तुम्ही बघा, कवडी माहिती आहे तुम्हाला, ती सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या आपण कवड्या आणू शकतो. आपल्याला 5, 10, 11 म्हणजे शुभ अंकामध्ये आपल्याला 5, 10, 11, 21, 51 तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्हाला आपल्याला कवडे आणायचे आहे. बघा, कवड्यामुळे काय होतं, याने काय होतं, घरामध्ये आनंद आणि संपत्ती येते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला कवडी हे नक्कीच आणायचे आहे. पण कवडी आणायची ही शुभ अंकामध्ये, म्हणजे जसे 5, 11, 10, 21, 51 अशा संख्येमध्ये तुम्हाला कवडी आणायची आहे. आणि नंतर बघा, नंतरची जी वस्तू आहे ती आहे नारळ. त्यानंतरची जी वस्तू आहे ती आहे नारळ. आपल्याला नारळ आणायचं आहे. बघा, शुभ कार्यात म्हणा, म्हणजे कुठल्याही कार्यात नारळ हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे नारळ तर आपण खरेदी करणारच आहोत. तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी एक नारळ आणायचं आहे. बघा, नारळ म्हणजे काय, सुख, समृद्धी, ऐश्वर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नारळ आणायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदते. आणि बघा, शेवटची वस्तू आहे शंख.
तुम्हाला ना ह्या दिवशी शंख नक्कीच आणायचा आहे. बघा, बाकीच्या वस्तू ज्या आहे ना, नारळ, झाडू, धने, ह्या वस्तू आपण तर आणतोच, पण न शंख जर तुम्हाला जमेल ना, तर तुम्ही ह्या धनत्रयोदशीला शंखाची खरेदी तुम्ही नक्कीच करायची आहे. ह्या दिवशी शंख आणायचा आहे. हा शंख ना दक्षिणावरती मिळाला तर चालेल, पण साधा मिळाला तरी चालेल. हा शंख न वाजणारा पाहिजे, किंवा शोचा वगैरे शोपीस वगैरे तसा आपल्याला आणायचा नाही आहे. तर ह्या दिवशी आपल्याला शंख आणायचा आहे. तुम्हाला झाडू, हळकुंड, धने, कवडी, नारळ ह्या 6 वस्तू, ह्या बाकीच्या वस्तू नाही मिळाल्या तरी चालेल, पण ना तुम्हाला शंख हा नक्कीच आणायचा आहे. यापैकी तुम्ही ना 6 पैकी 3-4 वस्तू जरी तुम्हाला मिळाल्या ना, 1-2 मिळाल्या तरी चालेल, पण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या 6 वस्तूंचे ना पूजन हे नक्कीच करायचे आहे. बघा मित्रांनो, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ह्या वस्तू आहेत, ज्या खरेदी केल्यानंतर आणि घरामध्ये आणून पूजा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहणार आहे. कधीही तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही आहे. त्यामुळे ह्या येणाऱ्या धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या 6 पैकी एक जरी वस्तू तुम्हाला मिळाली तर ती अत्यंत शुभ तुमच्या घरासाठी, तुमच्या परिवारासाठी ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला आणि धनत्रयोदशीला या 6 पैकी काही वस्तू तुम्ही खरेदी कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते. आणि बघा, ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.